नमस्कार, मी भालचंद्र निंबाळकर मामांचा कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी, मी या चॅनलद्वारे आपल्यासमोर माझ्या या कट्ट्यावर बसून विविध विषयावरती गप्पा मारणार आहे आणि गप्पा मारताना विविध विषयाची माहिती आणि त्या माहितीच्या आधारे आपले प्रबोधन होईल अशी एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। आशा आहे की माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मंडळी, आता चालू करूया माझ्या नवीन व्हिडिओला। मी या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला वारीबद्दल माहिती सांगणार आहे। सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रम करत आहे। त्याच पायी वारीचा इतिहास मी तुम्हाला या शब्दातून सांगत आहे। मंडळींनो, ही पायी वारीची सुरुवात संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकामध्ये चालू केलेली आहे। मंडळी, ज्ञानेश्वर माऊली व त्यांचे भावंड जसे की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताई हे चारही भावंड त्यांची भागवत धर्माची पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने मजल करत पायी वारीने निघालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर ती बहुजन समाजाचे इतरही वारकरी त्यांच्याबरोबर पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। असा हा सगळा भक्तांचा मेळा पायी वारीने पंढरपूर पर्यंत पोचला आणि तो दिवस होता आषाढी एकादशी। असा हा पायी वारीचा जगातील सर्वात जुना पारंपरिक आणि भव्य दिव्य सोहळा आहे। तसेच हा सोहळा 12व्या शतकापासून तर आजपर्यंत अखंडितपर्यंत सुरू आहे। असे वारंवार घडत आहे, म्हणून याला वारी म्हणतात। तर मंडळी, ही वारी आपण पायी चालत करतो, यामुळे ह्याला पायी वारी सुद्धा म्हणतात। तर मंडळी, ह्या पायी वारीच्या संदर्भातली आपले प्रबोधन करणारी एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे। तर मंडळी, असा हा पायी वारीचा सोहळा वैकुंठातून श्रीहरी आणि रुक्मिणी कौतुकाने पाहत असतात। कौतुकाने पाहत असताना रुक्मिणी माता श्रीहरीला विचारते, नाथ, हे लाखो हजारो भक्त आपल्या भक्तीच्या ओढीने आपल्या दिशेने पंढरपूरकडे येत आहेत, तरी मला एक शंका विचारावीशी वाटते की ह्या संपूर्ण भक्तांमध्ये आपला खरा आणि लाडका भक्त कोण? यावर श्रीहरी विठ्ठल म्हणतात, रुक्मिणी, भक्तांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ आवडता नावडता असं काही नसते, त्याच्यामुळे तुझा हा प्रश्न अगदी निरर्थक आहे। यावर रुक्मिणी म्हणते, नाथ, तुम्ही साक्षात परब्रह्म आहात, सर्व विश्वाचे ज्ञान तुम्हाला आहेत आणि माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तुम्हाला माहीत आहेत, तरी ते तुम्ही मला देऊ इच्छित नाहीत। या असे बोलून रुक्मिणी माता थोडे रुसल्यासारखे करते। तर मंडळी, नाथांचे नाथ विश्वनाथ हे सुद्धा एका स्त्री हट्टापुढे हतबल झालेले आहेत। तुमच्या आमच्या सामान्य पामराची काय कथा असो। तर रुक्मिणी मातेचे या प्रकारचे बोलणे ऐकून श्रीहरी म्हणतात, रुक्मिणी, ठीक आहे, तू म्हणते तर आपण ह्या भक्तांमधून आपला खरा आणि आवडता भक्त शोधण्यासाठी ह्या सर्व भक्तांची परीक्षा घेऊया। असे म्हणून श्री विठ्ठल भक्तांची परीक्षा घेण्यासाठी स्वतः एक बैलाचे रूप धारण करतात व पायीवारी ज्या मार्गाने जात आहे त्याच्या बाजूच्या शेतात पावसामुळे झालेल्या दलदलीमध्ये स्वतःला अडकून घेतात। तर मंडळी, अशा या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी बैलरूपी श्री विठ्ठल जोरजोरामध्ये हमरत आहेत, पण पायी चाललेले वारकरी भक्तीमध्ये दंग असल्याकारणाने कोणाचेही लक्ष त्या बैलाकडे जात नाही। याच वारीमध्ये एक अत्यंत रंजले गांजलेला व्यक्ती चालत असतो। तो त्या बैलाला पाहतो व त्याची मदत करण्यासाठी स्वतः त्या दलदलीमध्ये उतरतो। तर तो व्यक्ती बऱ्याच प्रयत्नानंतर त्या बैलाला त्या दलदलीतून सुखरूपपणे बाहेर काढतो। तो व्यक्ती त्या बैलाला बाहेर काढल्यानंतर थोडं पुढे चालत जातो, तिथे एक पाण्याचा ओढा लागतो। त्या ओढ्यामध्ये त्या बैलाला स्वच्छ धुतो, स्वतःही स्वच्छ आंघोळ करतो आणि थोड्या पुढे गेल्यानंतर त्यांना एक गाव लागते। त्या गावातल्या ग्रामस्थांना तो व्यक्ती विचारतो, अरे बाबा, हा बैल मला वाटेत येताना दलदलीमध्ये सापडला आहे, तुमच्यापैकी कुणाचा बैल हरवलेला आहे का? तर ते तुम्ही पहा व हा बैल त्या व्यक्तीला परत करा। असे बोलून ती व्यक्ती कोणताही मनामध्ये लोभ न धरता, कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता वारीमध्ये सहभागी होऊन पुढे निघून जाते। ते गावकरी त्या बैलाला ताब्यात घेतात व एका झाडाला बांधून ठेवतात। या ठिकाणी
बैलरूपी विठ्ठल स्वतःला तिथून गुप्त करतात व परत वैकुंठ धामाला परत येतात. श्रीहरीला परत आले पाहून रुक्मिणी मातासुद्धा आनंदित होते व ती त्यांचे स्वागत करते. श्रीहरी विठ्ठल वैकुंठात परत आल्यानंतर रुक्मिणीला म्हणतात, पाहिलंस रुक्मिणी, ह्या माझ्या लाखो भक्तामधला खरा भक्त कोण आहे, आता तरी तुला कळले का? यावर रुक्मिणी माता म्हणते, नाथ, तुमचे रूप पाहून मी खरंच धन्य झाले आणि असले निरर्थक प्रश्न तुम्हाला विचारल्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा. यावर श्रीहरी म्हणतात, जो स्वतः खूप दुःखी असून सुद्धा दुसऱ्याच्या दुःखामध्ये मदत करतो, जो कोणत्याही फळाची अपेक्षा न करता इतरांना मदत करतो व मनामध्ये कसलाही लोभ न करता कर्म करत राहतो, तोच माझा खरा भक्त. असेच भक्त मला आवडतात. तर मंडळींनो, या व्हिडिओचा शेवट मी एक संतांच्या वचनाने करत आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. नमस्कार. तर मंडळी, आजचा आमचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.